नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागात काय ट्विस्ट आलाय तुमची नजरच मालिकेवरून हटणार नाही. चला तर मग आता सुरुवात करूयात. आता राकेश बेशुद्ध झालेल्या ईश्वरी जवळ जाऊन म्हणतो, बघ तुझ्यामुळे काय काय करावं लागलं मला ह्या लोकांचं, पण आज फायनली तू माझी होणार आहेस. पण तेवढ्यात ईश्वरीला जाग येते आणि ती उठून राकेश समोर उभी राहते. राकेशला खूप मोठा धक्काच बसलेला असतो. हेच पाहून की ईश्वरी बेशुद्ध कशी काय झाली नाही ते. ईश्वरी रागत म्हणते, तुझ्या पापाचा घडा भरलाय राकेश आता. आणि जे राकेशच्या कानाखाली मारते राकेश तिथंच जमिनीवर पडतो. आता पुढं सगळ्यांना जाग आलेली असते आणि आता पोलीस देखील राकेशला अटक करायला तिथं आलेले असतात. आता पोलीस राकेशला घेऊन निघणारच असतात की तेच राकेश पोलिसांना ढकलून देतो, त्यांची बंदूक त्यांच्याकडून ओढून घेतो आणि ईश्वरीला पण जवळ खेचतो आणि सगळ्यांवर बंदूक ताणत म्हणतो, अरे सगळ्यांनो मागे व्हा. अरे चिंटुकल्या, तुला काय वाटलं एवढं सोपं आहे का ह्या राकेशला पकडणं? आणि आता तुमच्यापैकी जर कोणी पुढे आलं ना तर मी जेलमध्ये जायच्या आधी ही इंदोरी जिलबी आहे ना हिला ढगात पोचवलेली असेल. मग मंडळी, कसा वाटला हा ट्विस्ट आणि हा आजचा एपिसोड? आता राकेश आज ना उद्या पकडला तर जाणारच आहे आणि त्यानंतर आपली ही मालिका कदाचित संपणार सुद्धा आहे. पण मग तुम्हाला काय इच्छा आहे की ही मालिका संपावी की नाही संपावी ते तुम्हीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा जर मालिका बंद होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल ना तरच. बाय बाय.